मदन पाटील साहेबांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. या मदन पाटील साहेब आपण पाहतोय या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक प्रजेश दादा पाटील यांचे पिताश्री मदन पाटील साहेबांचाही सत्कार आपण करतोय हरेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आम्ही मोरेश्वरला मदन पाटील साहेब आणि रवींद्र भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. हा सत्कार झाल्यानंतर 25 मिनिटात एक इनिंग कंप्लीट करायची आहे, लक्षात असू द्या दोन्ही टीम्स. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल. यानंतर वडोली बी आणि मोठी देसाई, लक्षात घ्या. योगेश मडवी मुरेशला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. पहिला चेंडू आपण पाहतो आणि जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळतोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आलाय सिक्सर. थँक्यू डीजे. पाहतोय गावदेवी उंबारली. गोलंदाज हेमंतला आपण पाहतो. हेमंतचं स्वागत षटकाराने केलंय. इथे फटका चांगला होता, मात्र मिडॉनला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. यश आणि राजकुमार ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ आपल्या पाहायला मिळतोय. फटका जबरदस्त आपल्या पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जाईल. यशच्या बॅटमधून आलाय चौकार. दहा धाबल कोणते आपल्या पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात, षटकार, डॉट, चौकार. हेमंत हाही फटका मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये दिले नागेश आहेत. चांगली फिल्डिंग नागेशच्या माध्यमातून. नुकतंच ज्यांचं मंचावरती आगमन झालेलं आदरणीय मनोज भाने साहेब, ज्यांच्याद्वारे या स्पर्धेमध्ये आपल्याला बेस्ट बॉलर्ससाठी सायकल स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आदरणीय मनोज भाने साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आहे, सुस्वागत. यासाठी एक पारितोषिक आहे सलग 3 षटकारांसाठी 1,500 रुपये वसू गायकर यांच्याकडनं. चांगला चेंडू होता. हेमंत मात्र कमबॅक करत असताना कालच आयरेगाव चषक मध्ये रनरअप संघ होता गौरीपाडा संघ आणि चॅम्पियन संघ पाटील 11 वेताळ स्वामी संदप. 5 बॉलमध्ये 11 धावा आपल्याला धावपल कधी पाहायला मिळतात. त्यामुळे गौरीपाडा संघ फारशा जास्त स्पर्धा खेळल्या नाही, मध्ये जितक्या खेळल्यात तितक्या स्पर्धेत चर्चेत राहील. उंबारलीची नाईट स्पर्धा तिथेही 3रा क्रमांक त्यांनी पटकावला होता. हेमंत राईट अराउंड द विकेट. चेंडू मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत मयूर. चांगली फिल्डिंग. एकाच हातामध्ये चेंडू एकेच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं, फेकी गेला. 1 धाव इथे मिळाले. पहिल्या षटकात धावा आल्यात. 12 बिनबाद 12 सुरुवात. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या वर्षीचा या स्पर्धेतील रनरअप संघ आहे गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. मागच्या वर्षी आय थिंक सोनारपाडा संघ या स्पर्धेत चॅम्पियन होता. वसार पहिल्या षटकात 12 धावा आल्या. यानंतर जयहनुमान मोठी देसाई आणि चेंज द गेम वडवली बी यानंतर मॅच आहे, लक्षात घ्या. सामने लाउड्स प्रमाणेच होणार आहेत. मॅच क्रमांक 3 आता मैदान सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी मयूर आलेत. मयूर मात्रे. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता, त्याला छेडछाणी केली राजकुमारने आणि पहिल्याच बॉलवरती यश मिळालंय. गोलंदाज मयूर मात्रेला. राजकुमार बॅक टू द पॅव्हेलियन.
नक्कीच सध्या चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहतोय तर नक्कीच बाबूशेठ पाटील चषक 2026 अर्थात आपले सर्वांचे लाडके प्रजेश दादा पाटील आपण पाहतोय यांचं नावाचं गुणगान करणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि तिसरं पर्व यातच सर्व तुम्हाला पाहायला मिळते. आज मदन पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे पिताश्री साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 12 वरती पहिला धक्का लागलाय उंबारली टीमला आणि आता भावेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. एक भावेश पाटील आमचे स्कोरर आहेत. हॅलो डॉट चेंडूची ती समाप्ती आपल्या पाहायला मिळते. मयूर जबरदस्त गोलंदाजी करण्यानंतर मयूरच्या विरोधात फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. सोळा धावा दाखल कधी लागले. एक फलंदाज गमावलाय. प्रथम बॅटिंग करत असताना आपण संघ पाहतोय उंबारली. इथे चेंडू हवेत आहे. 2 धावा इथे मिळालेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 18 वरती. भूषण माने जबरदस्त स्कोरिंग या स्पर्धेमध्ये. इथे मात्र हा फेवरेट फटका आहे भावेशचा. फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार. एक गडी बाद 22. मयूर जास्त बाहेर आहे ऑप्शनच्या. हेच पंच पाहतायत. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 23. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ आपण पाहतोय. उंबारली म्हणले भावेश पाटील ही एक चांगले स्कोरर आहेत या गावचे. ऑनलाईन सामना पाहत असेल त्यांचे हार्दिक स्वागत. मात्र फाईन लेगला फिल्डिंग चांगली आहे. यश पोचलेत. सुरक्षित आहेत. बॅटिंग ग्राउंडिंग केलेली आहे आणि वेगाने धावले होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12.00च्या सरासरीने 24 धावा आपल्याला धावा कधी पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर मोठी देसाई आणि वडोली बी. मात्र आलेत. कालच आयरेगाव चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल त्यांनी पटकावली. संघ जरूर रनरअप झाला. थोडेसे रवी नाराज होते कारण की फायनल मॅच मध्ये फारसं मोठं टार्गेट नव्हतं आणि फायनल जिंकल्यानंतर काही तुम्हाला ज्यावेळी पारितोषिक मिळतं त्यावेळी वेगळा आनंद असतो. मग त्या पुटके फलंदाज असेल, गोलंदाज असेल किंवा मालिकावीर असेल. 2 षटका 24 झालेत. रवीचा पहिलाच बॉल. आता क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाहीयेत. थर्डमॅन आणि फाईन लेग काहीच करू शकत नाहीये. बॉल सीमा पार चौकार. रवीचं स्वागत चौकाराने करत असताना आपण पाहतोय फलंदाज भावेश.
फिल्डिंग मध्ये काही चेंजेस भावेश चेक करतायत. करू शकता तुम्ही चेक. ऑन साईडला खेळायचं होतं. स्लोअर वन चेंडू होता. चेंडूची गती कमी केली. रवी मात्रे नेहमी चर्चा असतात टेनिस क्रिकेट. आपण विचार केला कल्याणचा तुम्ही विचार केला तर नक्कीच पहिले खेळाडू आहेत जे सुप्रीमो ट्रॉफी ही स्पर्धा खूप कमी वयात रवी मात्रे पहिल्यांदा खेळले. त्यानंतर रवी मात्रे नावाची चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिलेली आहे. शहरी क्रिकेट खास करून आणि सध्या ग्रामीणमध्ये. राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं. हीच तर खासियत आहे रवीची. कारण रवीने बघितलं पहिला बॉल रवीने जोरासा शॉर्ट टर्म लेनचा टाकला. त्यावर चौकार गेला. त्यानंतर रवीने कमबॅक केला. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू दोन्ही पिचिंग केले. दोन्ही बॉल डॉट आलेत. एक गडी बाद 28. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतात. बरेचसे वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. इथे मात्र रवी 4-5 पावलांचा रनअप आहे. पुन्हा आता आपटलाय आणि आता फाईन लेगला क्षेत्ररक्षक विकेट मिळाली आहे. भावेशला माघारी परतावं लागेल. ज्या रवीला पहिल्या बॉलवरती चौकार लागला होता त्याच रवीने 2 डॉट टाकल्याने आता विकेट घेतली. योगेश मडवी विनंती असेल थोडंसं आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. 28 धाबा झाले. तिसरं षटक प्रगती पत्रात 4 रन आले. एक विकेट सुद्धा रवीने घेतलेली आहे. कमबॅक. अकुल टप्प्याचा बॉल आणि पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. चौतीस धाबा. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये लक्षात घ्या. त्यामुळे कोणताही खेळाडू मैदानात जाणार नाहीये हे लक्षात असू द्या. इथे जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळतोय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. प्रेमने कॉल दिलाय. 2 धावा होतील झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. 36 धावा झाल्यात. पाणी मैदानाच्या आतमध्ये लक्षात घ्या. जिथे हेमंत उभे आहेत तिथे पाण्याची व्यवस्था आहे. टॉससाठी उपस्थित राहायचे मोठी देसाई आणि वडोली बी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. पहिलं षटक हेमंतने टाकलं. धावा दिल्या 12. त्यानंतर मयूर मात्रे आले. त्यांनी धावा दिल्या 12 आणि आता रवी मात्रेने षटक टाकलं. रवी मात्रेने 12. तिन्ही गोलंदाने 12-12 धावा दिलेत. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यश ट्रॅक हेडला. यशला 3 बॉल 3 षटकार मिळाले. तर वासू गायकर यांच्याकडनं 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून बघायचं काय टार्गेट. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही 56 दातिली ज्या पाहिल्या त्या खोडीने चेस केल्या. त्यानंतर जय बागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठानने 76 केल्या. त्या वसारला चेस झाल्या नाहीयेत. आणि मग असं उंबारली संघ काय टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये. 36 झालेले आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
मयूर मात्रे आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. कस्तुरी 11 जय हनुमान गौरीशंकर गौरीपाडा संघ तुम्ही पाहतायत. रजनीताई मात्रे सातत्याने या संघाला सपोर्ट करतात. काल त्यांची उपस्थिती पाहिली होती तुम्ही आयरेगाव चषकमध्ये. यशचा फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. चूक होणार नाहीये. मयूरच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. यश बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. 36 वरती मग तिसरा लागलाय. आणि एक फलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर टाइम आउटचा शिकार झालेला आहे. त्याचं कारण अपोजिट टीमने आक्षेप घेतला. कारण की ज्यावेळी बॅट्समन बाद होतो तो खेळाडू कक्षामध्ये जातो आणि 3 मिनिटाच्या आत जर फलंदाज आतमध्ये येत नाहीये आणि अपोजिट टीम जर आक्षेप घेते तर त्या येणाऱ्या फलंदाजाला बाद घोषित केलं जातं. हे लक्षात घ्या. आणि एक फलंदाज बाद झालेला आहे या स्पर्धेमध्ये. तुम्ही बॅट्समन रेडी ठेवा. छत्तीस धावा झालेत. मयूर राईट मोर द विकेट. चांगली गोलंदाजी. मयूर जबरदस्त गोलंदाजी करतायत मयूर मात्रे. काल जबरदस्त खेळ आयरेगाव चषक मध्ये तुम्ही पाहिले. या कस्तुरी 11 जय हनुमान गौरीशंकर गौरीपाडा संघ आपण पाहतो जेव्हा जेव्हा खेळतो कल्याण विभागातील संघ. आणि या सीझन मध्ये जास्त स्पर्धा ते खेळले नाही. मग 2 ट्रॉफीज आतापर्यंत त्यांनी जिंकलेले आहेत. उंबरलीची नाईट स्पर्धा आणि काल आयरेगाव चषक. जास्त बाहेर आहे ऑप्शनच्या. मंगल भाने साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 37 धावा झालेल्या आहेत. वडोली बी आणि मोठी देसाई पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 5 षटकांची मॅच. चौथं षटक प्रगती पथावर आहे. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आले मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक हेमंत. थ्रो फेकी बघा ॲक्युरेट. त्याचमुळे हेमंत मात्र चर्चेत असतात. अष्टपैलू खेळाडू बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग. 39 धावा. उरीपाडा म्हटल्यानंतर आमचे मित्र बबलू म्हात्रे असतील. राम म्हात्रे सध्या 40+ क्रिकेट खेळतात. विलास संकर असतील. हा चेंडू नाही. केतन म्हात्रे तिथेत. आज आय थिंक केतन म्हात्रे घरी आलेत कारण की आज किरण म्हात्रे यांची एंगेजमेंट सेरेमनी आहे. त्यामुळे केतन रात्रीच आय थिंक घरी आले. काल ISPL ची स्पर्धा जिंकली. ते एक स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं केतनचं. फायनलच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला. 2 अर्धशतक त्यांनी ठोकले होते. इथे चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. झेल सुटलाय. 2 धावा मिळाल्या. झेल फारसा कठीण नव्हता. आता फिल्डर नाकेश सांगतात की बॉल दिसला नाही कदाचित. आणि त्यासाठी तुम्ही ग्लेअरचा वापर करा. कॅपचा वापर करा. 41 शेवटचा बॉल शिल्लक आहे चौथ्या षटकातील. मागच्या मॅचमध्ये 76 धावा आल्या होत्या. मोरेश्वरने जबरदस्त बॅटिंग केली. 34 धावांची इनिंग त्याने साकारली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. पहिल्या मॅचमध्ये सरफराज मॅन ऑफ द मॅच होते. आई चेंडू उंच गेलाय. हेमंत भरपूर दूरवर आहेत. आता त्या अगोदर एक क्षेत्ररक्षक आले. पाय थोडासा स्किड झाला होता. आता धावा 2च मिळत आहेत. मयूर मात्रेचा 2 षटकांचा स्पेल समाप्त झालेला आहे. 43 धावा. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि प्रेम जर मैदानात आहे तर शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी प्रेम होईलला 15 ते 20 धावा कराव्या लागतील. समोर गौरीपाडा संघ आहे. त्यांची बॅटिंग लाईनअप सुद्धा चांगली आहे. चला फिल्डिंग लावून गेला गेस प्लीज. आज आपण पाहतोय मनोज पवार सर मेन पंचांच्या भूमिकेत. रमेश म्हात्रे सरांना
आणि त्यानंतर प्रसाद सहस्रबुद्धे सर असे 3 ऑफिशियल पंच SP पॅनलचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फोर्टी 43 धावा झाले शेवटच्या ओव्हरमध्ये. अनिकेत आलेत. अनिकेत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. चला चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज. वेळ सामने खेळणं गरजेचे. 43 धावा झाले 4 ओव्हरचा खेळ केलाय. प्रेम स्ट्राईक एंडला आहेत. प्रेम भोईर. 8 ट्रॉफीज यावर्षी उंबारली संघाने जिंकलेले त्या विसरून चालणार नाहीये. सिनियर प्रेम मैदानाच्या आतमध्ये, ज्युनियर प्रेम अजूनही बॅटिंगला येणं बाकी आहे. आणि शेवटची ओव्हर आहे आता. अनिकेतच्या हातामध्ये हा बॉल दिलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. अनिकेत पहिलाच बॉल लॉंग ऑनला 1 बाउन्स सीमा पार जाईल असं वाटलं होतं, मात्र 2 धावा. बघा मयूर मात्रेची जबरदस्त फिल्डिंग. मयूर थोडेसे क्रॉस होते, वाईडिश लॉंग ऑनला होते आणि लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू होता, त्यामुळे 2 धावा इथे मिळालेत. 45 मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये प्रेमने धावांचा पाऊस पाडला होता. तोच प्रेम तुम्हाला पाहायला मिळतोय. फटका दमदार आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. प्रेम भोईरच्या बॅटमधून आलाय सिक्सर. 50 कंप्लीट. 51 धाबा धावपल करती उंबारली संघाच्या. आता जो षटकार गेला तिथे कॅमेरामॅनची ते कोण बसले, त्यांनी उठायचे. पडद्याच्या बागे बसाने जे बसलेत त्यांनी थांबा, बॉल टाकू नका. खुर्च्या बाहेर घ्या सर्व सर्व. 2 राहिलेत बघा खुर्च्या. आधी भरलेल्या होत्या ना, आता घ्या ना बाहेर. चला सामना सुरू करायचा आहे. 51 धावा. चांगली स्पर्धा आहे. त्या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागेल असं करू नका प्लीज. अनिकेत आई फटका उंच गेलाय. टायमिंग झालं नाही. आता क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आलेलं आहे. झेल सुटलाय. झेल मिळत नाहीये तो गौरीपाडा टीमला. आणि प्रेमचा झेल तुम्ही सोडला तर धावा वाढू शकतो त्या मॅच मध्ये. धावा झाल्यात 53. कॅमेरामॅनची ते कोण बसले त्यांनी उतरायचे. शेवटची वॉर्निंग आहे आपल्याला. मोनू नाही, मोनू सोनू कोण असेल उतरा. आम्ही जास्त का बोलत नाही तर आमचे व्हिडिओ लगेच व्हायरल होते. बोलायला भरपूर काही असतं. 53 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. अनिकेत राईट मोर द विकेट. आई चेंडू मोठा फटका खेळायचा होता. गॅप मध्ये फटका आहे. मयूर वेगाने आलेत. नाही हेमंत दोघं आउट आहेत का? तिकडे बेस लावले नाही नक्कीच. तिकडे लावलाच नाहीये बॉल. ओके हे प्रेम बाद असतील. 1 धाव इथे मिळाली. धावा झाले 54. उता धक्का बघा. हेमंत मात्रेची काय चालाक आहे, कारण त्यांनी साहिलची विकेट घेतली नाही आणि आता हेमंतची विकेट आपण प्रेमची विकेट घेतली. चला टॉस साठी यायचे. मोठी देसाई वडवली बी. दोन्ही कॅप्टन्स जर उपस्थित नसतील तर बॉलची पॅनल्टी आहे, लक्षात घ्या. आणि काल लागली ती. आणि ही चर्चा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरू होती की साहिलने जर षटकार चौकार मारला तर काय, कारण त्याची विकेट सोडली आहे आणि त्याने षटकार मारलाय. धावा झाले 60.
ज्या साहिलची विकेट सोडली त्या साहिलने बघा षटकार ठोकलाय. म्हणजे प्रेम जरी बाद झाले असतील साहिल सेवेकर. अनिकेत शेवटचा बॉल, फुलटॉस आणि सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत साहिल सेवेकरच्या बॅटमधनं आणि गावदेवी उंबारली संघाची धावसंख्या ती 4 गडी बाद 66. बॉल जमा करा जुना पंचांकडे, जुने बॉल लागणार आहेत. चला मोठी देसाई वडोली बी कॅप्टन आलेत का दोन्ही? कल्पेश आलेले आहेत वडोली बी चे कॅप्टन. चला मोठी देसाई कॅप्टन. 66 धावा झालेत. विकेट गेल्या होत्या 4 आणि गौरीपाडाला आता 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. साहिल सेवेकरने 2 बॉलमध्ये 2 षटकार मारले. चला जयनमान मोठी देसाई कॅप्टन लवकरात लवकर या. अपोजिट टीमचा कॅप्टन आहे. दुसऱ्या इनिंगचा जर बॉल पडला तर 3 रनची पॅनल्टी लागेल. मोठी देसाई. सदुसष्ट धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी जशी मैदानातील, मात्र कॅप्टन अजूनही आले नाहीयेत. वडोली बीचे कॅप्टन आलेले आहेत कल्पेश पाटील. या धावांचा पाठलाग जशा मैदानात होईल ऐकूया करण कान यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. चला टॉस साठी मोठी दिसते कॅप्टन बॅट्समन पाठवा. कस्तुरी 11 जयनमान गौरीशंकर गौरीवाडा. चला लवकरात लवकर जयनुमान मोठी देसाई कर्णधार शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. चेनसेके मडोली बीचे कॅप्टन ऑलरेडी मंचावरती उपस्थित आहेत. बघा मोठी देसाई संघ लक्ष द्या, कारण या स्पर्धेमध्ये ऑलरेडी काल 4 जणांना पॅनल्टी लागली. त्यामुळे आपण वेळ घेऊ नका. बॉल जर पडला तर तुम्हाला पॅनल्टी लागेल 3 धावेची. ह्या गोष्टीची नोंद ऑलरेडी प्रत्येक टीमला मी ऑलरेडी सकाळीच दिली आहे. थँक्यू, बहुत बहुत शुक्रिया नितिन जी कालन. नमस्कार क्रीडा रसिक, फिर एक बार आप सभी का स्वागत. जय हनुमान क्रिकेट क्लब अडेवली आयोजित बाबू शेठ पाटिल ट्रॉफी 2026 का पर्व आप देख रहे हैं. आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन और अंतिम दिन यानी कि मेगा फिनाले. तर शेवटचा अंतिम दिवस सुपर संडे सुपर धमाका मॅच तुम्हाला सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरी लढत गावदेवी उंबारली विरुद्ध गौरीशंकर गौरीपाडा यांच्यामध्ये लढत आहे. गावदेवी उंबारली टीमने प्रथम बॅटिंग केली आणि 66 धावा ठोकले. 67 धावेचं टार्गेट आता मैदानाच्या मध्ये उभं केलंय. चला टीम मोठी देसाई संघाच्या कॅप्टनला सूचना आहे, बॉल जर पडला तर तो 3 धावेची पेनल्टी ऑलरेडी तुम्हाला
या ठिकाणी लागेल, कारण ऑलरेडी काल 4 संघांना पेनल्टी लागली. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. 67 सदुसष्ट धाब्याचं टार्गेट चेस करण्यासाठी ॲज ओपनर सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. हेमंत मात्रे आणि अनिकेत मात्रे. गोलंदाजी मागवती पहिलं षटक गोलंदाज प्रेम भोईर ज्युनियर. 67 धाब्याचं लक्ष आहे. गेम स्टार्ट. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू लॉप केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय धन 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 करत. बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर 4 रन. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. तेच सांगितलं की लक्ष 67चं लक्ष या मॅच मध्ये आणि दमदार सुरुवात मैदानावरती करतोय हेमंत मात्रे. विस्फोटक काढू त्याचा परिचय त्यानं पहिला बॉलवरती दिलाय. चांगला फटका पुन्हा एकदा. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला चेंडू बॅकवर्ड पॉइंट आणि आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये लगातार आक्रमण हेमंत मात्रेच्या बॅटमधून. अजून एक चौकार. सुरुवात बघा दमदार आहे. 67 एक मोठं टार्गेट आहे. असं म्हटलं जातं की मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. सुरुवात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची आणि ती सुरुवात सध्या दमदार केली हेमंत मात्रेनं. दमदार सुरुवात. टीमची टोटल 8 धावा, 2 चेंडू, 2 चौकार. प्रेम भुईरवरती आक्रमण चढवलंय. पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग बॅटिंग. खरं तर ही सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करताना हेमंत मात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. कोलबा चेंडू खोदून काढला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहेत. रन्स मिळणार नाही. धाबा 8. चांगली मॅच प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल, कारण दोन्ही ताकदवर आणि तुल्यबल संघ आहेत. सहजासहजी मैदानाच्या मध्ये हार मानणार नाहीयेत. ऑलरेडी 2 मॅच आपण पाहिलेत, कारण कोणी संघाने 97 धावा चेस केल्या. मागच्या मॅच मध्ये देसाई संघाने धावा डिफेन्स केल्या. फटका चांगला. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फ्लाय केला चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले. 2 धाबा पूर्ण केल्या. 2 धाब्याने टीमची टोटल सध्या आपण पाहिली धावपडकावरती 10 धावा. सुरुवात चांगली आहे. 67चं टार्गेट. प्रतिष्ठडक जर आपण पाहिलं तर प्रतिष्ठडक मध्ये करायचे त्या 13.40 40च्या सरासरीने धावा करायच्यात मैदानाच्या मध्ये. चांगली सुरुवात सध्या तरी आपण पाहिलं. 4 चेंडू मध्ये 10. दुबे आमच्या सोबत आलेत. एक उत्कृष्ट स्कोरर म्हणून ज्यांची नेहमी उल्लेख केला जाते, आज आमच्या सोबत पुन्हा एकदा जॉईन झाले. त्यांचं देखील स्वागत. फटका चांगला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात केलेत. चांगली फिल्डिंग. रन्स नाहीये. दबाव टाकावं लागेल, कारण जी सुरुवात मैदानावरती गौरीपाड्याच्या ॲज ओपनर हेमंत मात्रेने केली. 5 चेंडू आतापर्यंत 10 धाबा. येणारा चेंडू एखादा चौकार अपेक्षित असेल, कारण टार्गेट देखील 67चे प्रतिष्ठडक 13 पॉईंट तुम्हाला 40च्या सरासरीने धावा करायचे आहेत. म्हणजे जवळजवळ 14ची सरासरी मेंटेन ठेवायची. आणि सध्या तरी 5 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू प्रेम भोईर. बॅटची हिट लागली. पाठीमागे फिल्डर तैनात आहे. डायरेक्ट हिट दिलंय आणि फलंदाज बाद. विकेट मिळाली आहे. अनिकेत मात्रेची, ज्याने एकही चेंडू खेळला नाहीये. खरं तर डायमंड डगचा शिकारी झालाय. त्याला एकही चेंडू मिळाला नाही. रनआउट पद्धतीने तो अंतिम चेंडूवरती बाद झाला आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त होतंय. बॅटिंग करताना गौरीपाडा टीमने केल्यात 1 गडी बाद 10. थँक्यू.
मयूर म्हात्रे फलंदाजीसाठी आले, ज्यांना गोलंदाजी करताना 2 स्पेल फेकले होते. गोलंदाजी देखील त्याच्या मतीनं चांगली पाहायला मिळाली. त्याच्या ओव्हरमध्ये 2 षटकं त्यानं फेकलं होतं सेकंड ओव्हर, आणि त्यानंतर 4थं षटक त्यानं फेकलं होतं. टोटल 2 षटकामध्ये 19 धाबा, 2 विकेट प्राप्त केले होते. तोच गोलंदाज आता फलंदाजीसाठी आलाय. मधल्या फळीतील वनडाऊनचा एक विस्फोट काढो, जिम्मेदारी भरपूर आहे. सुरुवात अगदी छान झाली, परंतु त्यानंतर प्रेम भोईरनं कमबॅक केलं. ज्युनियर आता सिनियर प्रेम भोईर मैदानामध्ये आलाय. खरं तर अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे देखील आहे. अनेक वर्ष क्रिकेट खेळतो आणि आपल्या टीमला एक्झूट करून आता न्यू यंग स्टार काढून घेऊन मैदानाच्या मध्ये आलाय. धाबा पहिल्या षटकामध्ये 10. फुल टॉस चेंडूला प्रहार केलाय. ऑन साइडला फिल्डर तैनात. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार आणि या केली आहे हेमंत म्हात्रेनं षटकारासोबत. बघा मोठी देसाईचे कॅप्टन टॉससाठी उपस्थित नव्हते, त्यामुळे 3 रनची त्यांना पॅनल्टी आहे. आणि ही मॅच कंप्लीट होईपर्यंत जरी त्यांची उपस्थिती नसली तर यानंतर 2 बॉलची देखील पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात केली आहे खरं तर बॅट्समन हेमंत म्हात्रेच्या बॅटमधून. फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा प्रहार. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ दी पार्क. हेमंत म्हात्रेला जर असे चेंडू दिले तर चेंडू सीमारेषा बाहेरच जाणार आणि बॅक टू बॅक 2 षटकार. सुरुवात केली 2 चौकारासोबत. या ओव्हरमध्ये सुरुवात केली 2 षटकारासोबत. म्हणजे त्याच्याकडे ची बॅटिंग लाईनअप आहे ती किती स्ट्रॉंग आहे पाहायला मिळते. हेमंत म्हात्रे आक्रमक झालाय. काय सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये जशी सुरुवात पाहिजे होती ती केली, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 10 धाबा केल्या आणि आता 2 बॉलमध्ये 2 षटकार. एकूण टोटलला आपण पाहिली 22. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम. काय बॅटिंग आहे मैदानावरती. हेमंत म्हात्रे लढतोय. 2 चौका 2 षटकार त्याच्या बॅटमधून ऑलरेडी आपण पाहिलेत. पुन्हा प्रहार. अजून एक ब्रँडेड षटकार लॉंग ऑन सीमारेखा बाहेर हेमंत म्हात्रेच्या बॅटमधून. नक्कीच अरुणदादा भोईर यांचं आगमन झालंय गोलवलीचे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ताईंचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. भाऊशेठ चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लगातार आक्रमण. 3 चेंडू 3 षटकार. टॅप केला चेंडूला, समोर खेळतात चेंडू. जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एकदा मिळाली. चांगलं क्रिकेट आहे बघा. 3 चेंडू ज्या प्रकारे त्याने आक्रमकता दाखवली पाहिजे होती, सुरुवात गरज होती, कारण 2 षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा केवळ 10 आल्या होत्या. त्यानंतर आक्रमकता सुरुवात केली आणि 3 षटकार. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. त्यानंतर एक धाव घेतली. टोटल जर आपण पाहिली 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट. टार्गेट गाठायचे 67चं आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग. समोर अगदी चांगला स्क्वेअर कट केलाय बॉलला. पॉइंट मधून बाउंड्री लाईन वरती चाललाय. जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 2 धाबा मयूर म्हात्रेच्या बॅटमधून आले. 2 धाब्याने टीमची टोटल 31 रन. का बॅटिंग आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10, आतापर्यंत 21 आले धाबा. 5 चेंडूमध्ये 21 धाबा. खरं तर प्रेम भोईर मागणा पडलाय. सिनियर ज्युनियरनं ज्या प्रकारे गोलंदाजी केली, कमबॅक त्यानं दिलं पहिल्या ओव्हरमध्ये. आणि सिनियर प्रेम भोईर ज्याच्या गोलंदाजीतनं आक्रमकता आपण पाहिली, खरं तर फलंदाजानं आक्रमण केलं. चांगला चेंडू, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. एक्स्ट्रा कव्हरला धन 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 करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या पार 4 रन. मागणं षटक प्रेम भोईरचं. 25 धाबांची लईलूट या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आणि अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 35 रन्स. आणि आता
जिंकण्यासाठी मैदानावरती गरज आहे ती फक्त 32 धावेची. भोईर साहेबांचं आगमन झालेल्या गोळीचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आपण पाहतोय उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी कल्याण ग्रामीण इंद्राताई अरुण शेठ भोईर ताईंचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. बाबू शेठ पाटील चषक 2026 आलेल्या सर्व पाहुण्यांचं. कारण आताच आपण काही दिवसांपूर्वी गोलवलीची स्पर्धा सुद्धा पाहिली होती. ती स्पर्धा भरपूर बाजूच्याच मैदानामध्ये चर्चेत राहिली होती. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया योगेश मडवी सरांचा आवाज. धन्यवाद. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जनमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित बाबूशेठ पाटील चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. सन्माननीय प्रजेश दादा पाटील यांच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देई या चढुराने आपण पाहतोय. बाबूशेठ पाटील चषकाचा हा शानदार सोहळा, तिसरे पर्व ज्यावरती आम्हा सर्वांना एक गर्व. सुंदर पर्व, सुपर संडे, सुपर धमाका. 2 षटक 35 धावा, येणारे 3 षटक आता 32 धावेची गरज. बॅटची एज पाठीमागे स्लिपला काढ होते, बीट झाले आणि बॉल चाललाय थर्ड मॅन क्षेत्राकडे. 1 2 3 फिल्डर पाठीमागे, परंतु चेंडू जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी हेमंत म्हात्रेला मिळतील. टीमची टोटल 37 रन. हो, त्याच्यातनं आपण पाहिलं 29 धावा हेमंत म्हात्रेनं वैयक्तिक केल्यात. जिंकण्यासाठी आता गरज आहे 30 धावेची. येणारे 17 चेंडू आणि 30 धावा. इथनं एकच गोष्ट आता उंबारली संघाला सांगेल की रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वेळ बदलावा भी लागेल मैदानाच्या आतमध्ये उंबारली संघाला, कारण येणारे 17 बॉल करायचे 30 धावा. चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, कव्हर मध्ये बॉल चाललाय, मिस फील्ड इज देअर. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण केलं तर सामना हातातनं निसटू शकतो आणि हा चौकार. धावसंख्या 41. चांगला फटका आपण पाहिला, कारण हेमंत म्हात्रेच्या बॅटमधून चेंडू खोलवर टप्प्याचा होता, त्यानं खोदून काढला. खरं तर ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. अगदी सुंदर फटका आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये 4 रन्स येतात. टीम टोटल 41. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय, कव्हर ड्राईव्हचा फटका, तोच क्षेत्ररक्षक तेच फिल्डर, 30 दिशा तोच फटका आणि तसंच खराब क्षेत्ररक्षण, सेम चौकार. रिप्ले कोणी पाहिलं नसेल त्याला रिप्ले दाखवला की तोच पद्धतीचा चेंडू, तसं ड्राईव्ह केलं, तोच फिल्डर आला, 30 दिशा तेच क्षेत्र आणि परफेक्ट तसंच क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावसंख्या 45. 45 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी आता गरज येते 22 धावेची. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मयूर म्हात्रे नॉस्ट्रिक एंड मध्ये 39 वरती खेळतो हेमंत म्हात्रे. फटका चांगला ऑन साइडला, मिड विकेटला, अलॉंग द कार्पेट. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. एका धावेने टीमची टोटल 46 धावा. गरज आहे 14 चेंडू मध्ये आता 21 धावा. 14 चेंडू आणि 21 धावा करायच्यात मैदानावरती. सामना गौरीपाडा संघाच्या बाजूने जास्त मजबूत आहे. इथनं तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, कारण सामना देखील अद्याप बॅलन्स आहे. इथनं 1-2 विकेट आले तर सामन्यामध्ये कमबॅक होईल. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला. पुन्हा एकदा ऑनसाइडला लॉंग ऑन रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग, एक धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. सिंगल बरोबर टीम पुढे चालली. सिंगल, डबल, चौकार आणि षटकार याचबरोबर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. यही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तिनका उठाना होता है. सिंगल डबल फार महत्वाचे आहेत. चौकार षटकारांसोबत तुमचे सिंगल डबल फार महत्वाचे आहेत. सामना विजयाच्या दिशेनं 20 धावेची गरज आहे. 13 चेंडूचा काही बाकी आहे. इनसाइड आउट, अगदी परफेक्ट शॉट, बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि चांगली फिल्डिंग केली, परंतु लास्ट मोमेंटला बॉल बाउंड्री लाईनच्या पार. 4 रन आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अर्धशतक लागले. स्कोरबोर्ड होती गौरीपाडा संघाचं 51 रन, लॉस ऑफ 1 विकेट.
भैरी ताईंचाही सत्कार मी इथे करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. गोलोलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं खूप सारं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. गोलोली चषक ही स्पर्धा तुम्ही पाहिली. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 4 षटक, चौथं षटक मार्गस्थे, 2 चेंडू फेकलेत, 1 धाव आली, धावा पडकापती 52 लागलेत आणि आता गरज आहे ती 15 धाबीची या ठिकाणी गरज आहे. मंगल भाने साहेब इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. या मंगल भाने साहेब यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती लगेचच केला जाईल. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार बाबूशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. मंगल भाने साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर देण्यात. जाऊया योगेश मडवी सरांकडे. थँक्यू. जिंकण्यासाठी आता 10 चेंडू आणि गरज येते इथनं 15 धावेची. समीकरण अद्याप दोन्ही टीमसाठी चांगलं आहे, परंतु अशा फुलटॉस चेंडू जर दिले तर मागात पडू शकतो, परंतु दैव बोलेंत मानावे लागतील. तिसऱ्या पंचांची मांग केली गेली आहे. DRS हाईट फॅक्टरसाठी आता चेक केला जाईल. हाईट फॅक्टरसाठी आता रिव्ह्यू घेण्यात आलाय. खरं तर आपण चेक करणार आहोत. तिसऱ्या पंच आमच्या सोबत प्रसाद सहस्रबुद्धे सर जॉईन झालेत. चांगली स्पर्धा आहे. यानंतर जर सामना पहिला फेरीतील चौथा सामना मोठी देसाई विरुद्ध वडवली ब यांच्यामध्ये होईल. पहिला सामना आपण पाहिला जिंकला तो म्हणजे श्री गणेश राशीलवण कोणी संघाड. दुसरा सामना जिंकला त्या ठिकाणी जय बागेश्वर. तर नक्कीच आपण पाहिलं तर हेमंत म्हात्रे 44 वरती नाबाद आहेत आणि जर हेमंतचं अर्धशतक आलं तर मिथुन म्हात्रे यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइस हेमंतला दिलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे आणि डॉट बॉल आलाय. दाबा तर आता 3 चेंडू झालेत, जवळजवळ 4 चेंडू झालेत, म्हणजे 2 चेंडू आता 8 चेंडू 15चं समीकरण. मी तेच सांगितलं की मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हमेशा जहान होता है. लढावं लागेल. संकट येतात, वाट्याला अनेक संकट येतात, परंतु त्या संकटांवरती मात करायची असेल तर तुम्हाला लढावं लागते. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 8 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. लाईन चेक करतात पंच. ऑफ स्टंपच्या बाहेरचा व्हाईट बॉल इशारा केलाय. अतिरिक्त रन्स वाढताय. टीमची टोटल 53 धावा आणि आता गरज आहे 8 चेंडू आणि 14 धावा. रहा संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर वही आगे निकलता है. सूर्यासारखं जर तुम्हाला चमकदार कामगिरी करायची असेल तर त्याप्रमाणे खेळ करावा लागेल. 8 बॉल 14 धावा. इनसाइड आउट चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहे. एका ऍक्शन मध्ये बॉल उचललाय. फक्त एकदा दुसरीचा प्रयत्न केलाय. पाहायचं इथे काय घडणार. थ्रो चुकीचा आहे. नॉन स्ट्राईक एंड मध्ये थ्रो केला असता तर कदाचित धाबा वाचू शकला असता, विकेट मिळाली असती, परंतु तसं घडलं नाही. आता 6 बॉल आणि करायचे 13 धाबा. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा फडकावती 54 धाबा. 1 बॉल शिल्लक आहे. अजून एक वाईट होता, तेच स्क्रीन वरती दाखवलं, मी चेक केलं नाही, परंतु 1 चेंडू आता शिल्लक आहे. रजनी म्हात्रे या संघाच्या पुरस्कर्ते त्यांच्याकडनं अर्धशतकासाठी हेमंतला 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एकूण 3000 मिळतील हेमंतला जर अर्धशतक आलं तर. 44 मध्ये खेळतोय हेमंत म्हात्रे. काय बॅटिंग केली आज मैदानाच्या आतमध्ये. फटका हवेमध्ये, मिस टायमिंग शॉट खरतर फसला आणि ते विकेट मिळाली. आता चर्चा केली हेमंत म्हात्रेची आणि तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हेमंत म्हात्रेची विकेट, ह्या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. आणि आता सामना बघा, 6 चेंडू आणि आता 12. काय सामना पाहायला मिळाला. पहिला सुरुवातीला सामना टीम गौरीपाडा संघाच्या बाजून आला. नाही नक्कीच अजूनही मॅच संपली नाही, मात्र आता बॉल 4थ्या ओव्हरचे संपले ना, तर त्यामुळे मोठी देसाई संघ निर्णय कळवा आम्हाला. आता 4 ओव्हरचा टाइम तुम्हाला दिला होता. जितेश, निर्णय कळवायचा आहे. मोठी देसाई टॉस तुम्ही जिंकलाय. पुढच्या ओव्हरचा बॉल पडण्याच्या अगोदर तुम्हाला डिसिजन कळवायचे. लक्षात घ्या. मोठी देसाई, रवी आलेत, मात्र रवी अजूनही योगेश खेळाडू कक्षामध्ये ते बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय मोठी देसाई. लास्ट ओव्हर आहे. 6 चेंडू 12 करायचे. मी तेच सांगितलं, क्रिकेटमध्ये क्रिकेटचा खेळ तसा आहे मित्रांनो. कधी कधी जिंकणारे संघ क्रिकेटमध्ये अचानक हारत असतात, तर कधी कधी हारणारे संघ. प्रफुल्ल कासार साहेबांचा इथे आपण सत्कार करणार आहोत. थोडासा वेळ कमी आहे. या प्रफुल्ल कासार साहेब, आपला सत्कार इथे केला जाईल. अतिथी देवो भव आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान. बाबूशेठ पाटील चषक अर्थात आपले सर्वांचे लाडके, सर्वांच्या परिचयाचे प्रजेशदादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. कारण बाबूशेठ पाटील चषक म्हटल्यानंतर अनेक खेळाडू प्रेक्षकांना प्रश्न असतो, मात्र ते आमचे लाडके प्रजेशदादा पाटील यांच्या टोपण नाव आहे आणि त्याच नावाने ते भरपूर प्रसिद्ध आहेत.
6 चेंडू करायचे 12 धावा. सचिन गायकर यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. आता शेवटची ओव्हर आहे, त्यामुळे आता आपण 6 बॉलसाठी योगेश मडवी सरांकडेच वळणार आहोत. धन्यवाद. 6 चेंडू आता 12 करायचे. तर काय मॅच आहे, कोणाला वाटलंही नव्हतं की सामना इथपर्यंत पोहोचेल, कारण जी सुरुवात गौरीपाडाची होती आणि हेमंत मात्र जशा पद्धतीनं मैदानात मध्ये खेळत होता, असं वाटलं की सामना तो सहज जिंकेल. परंतु क्रिकेटचा खेळ मित्रांनो, मी तेच सांगतो की सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे. राजकारणासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही पाहिलाय. मी पाहिले कित्येक वेळा क्रिकेटमध्ये कधी कधी जिंकणारे संघ हरताना पाहिलेत आणि कधी कधी हारणारे संघ अचानक जिंकताना मी पाहिलेत. म्हणून तर क्रिकेटचा खेळच अनिश्चित भरलेला मानले जातोय. 6 चेंडू करायचे 12 धावा. दोन्ही संघाला आपण लाख लाख शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. एक बिग फाईट सामना, 6 चेंडू आणि 12 करायच्यात मैदानामध्ये. पहिला चेंडू इथे पडल्यानंतर आता ऑप्शनच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. वंत दबा वाढते टीमची. टोटल सध्या आपण पाहिली तर दबा 56 करायच्यात. आता 11 धावा येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. व्हाईट बॉल साठी कुठल्याही प्रकारचा डीआरएस नसेल, या गोष्टीची नोंद घ्या. फक्त तुम्हाला रनआउट आणि बिमर साठी डीआरएस दिला जाईल, तो पण एकच डीआरएस. जर तुम्ही तो सक्सेसफुल झाला तर डबल घेऊ शकता आणि अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला तो घेता येणार नाहीये. त्यामुळे आता येणारे 6 चेंडू करायच्यात 11 धावा. सर्वांचं लक्ष मैदानावरती. आडव्या बॅटनं केसला ऑन साईडला फिल्डर तैनात आहेत. लॉंग ऑन रिझन मध्ये 1 धाव मिळेल आणि आता 5 चेंडू करायच्यात 10 धावा. लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही, ऊपर उठा रखिए. कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. स्वतःचा हौसला, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगात कधी परास्त होऊ शकत नाहीये. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाही. 5 चेंडू करायचे 10 धावा. फटका, रवी मात्रे टायगर मैदानाच्या आतमध्ये आणि ठोकलाय त्यानं मिड विकेटला षटकार. प्रत्येक विकेटसाठी चंदू पवार यांच्याकडनं गोलंदाजाला 500 रुपयाचं प्राइज आहे. मैदानाच्या आतमध्ये खरं तर गौरीपाडा संघाची रन मशीन आणि वेल फिनिशर म्हणून ज्याला म्हटलं जातं, तर रवी मात्रे कित्येक वर्षाचा असलेला अनुभव, दांडगा अनुभव मैदानाच्या आतमध्ये. ताकद बघा त्याच्या मनगड्यामध्ये किती आहे आणि त्या ताकदीने तो नेहमी फटके मारत असतो. आता 4 बॉलमध्ये 4 करायचे आहेत. 63 रन. अद्याप सामना संपला नाहीये. 1-2 डॉट आले की सामना कमबॅक होईल. डॉट तर आलाय. 3 चेंडू मध्ये करायचे 4 धावा. तेच चित्र चाललंय मैदानाच्या आतमध्ये. कधी सामना आपण पाहिला टीम उंबारलीच्या बाजूने, तर कधी सामना गौरीपाडा संघाच्या बाजूने. हे सर क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी आपण तेच पाहतो. सध्या तरी प्रेक्षकांना तेच पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये करायच्या 4 धावा गौरीपाडा विरुद्ध. 3 केलं तरी चालतील, कारण विकेट्सचा विचार या स्पर्धेमध्ये केला जातोय. ऑलरेडी 4 विकेट त्यांनी गमावले, त्यामुळे 3 केले तरी चालतील. लो फुल टॉसचा ताकदीचा फटका, बॉल सीमा रेखा बाहेर आणि वेल फिनिशर. खरं तर रवी मात्रेनं फिनिश केली आहे मॅच आणि हा सामना जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये टीम गौरीपाडा टीमनं अभिनंदन, संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक उंबारली टीम.